नमस्कार. शमी कौजगी या पॉडकास्टवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या पॉडकास्टचा विषय हा अगदी सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. प्रत्येकाला बारीक दिसायचं असतं, प्रत्येकाला सुंदर दिसायचं असतं, जाड कोणाला व्हायचं नसतं. आपलं जे काही वय झालं आहे ते दिसूच नये असं प्रत्येकाला वाटत असतं. पण त्यासाठी काय खायचं, किती खायचं, आपला आहार कसा असावा याचं मार्गदर्शन करण्यासाठी आपण इथे आहार तज्ज्ञ आणि सातत्य जीवनशैली सल्लागार डायटिशियन इथे आमंत्रित केलेले आहेत. आपली लाईफस्टाईल कशी हेल्दी ठेवायची याच्याविषयी त्या मार्गदर्शन करणार आहेत. आपल्याकडे आलेल्या गेस्ट आहेत सौ ऋतुजा निखिल मराठे. थँक्यू. तुमचं माझ्या पॉडकास्टवर हार्दिक हार्दिक स्वागत. येस, थँक्यू सो मच. मला प्रश्न विचारायचा आहे, बारीक दिसण्यासाठी काही खाल्लंच नाही पाहिजे? नाही, बारीक दिसण्यासाठी खाल्लं नाही पाहिजे. रादर बारीक दिसण्यासाठीच आम्ही तुम्हाला खायला लिहून देत असतो. त्यामुळे माझा पहिला सल्ला असेल की डायटिशियन जे लिहून देतात ते जर तुम्ही खाल्लं तर तुम्ही बारीक नक्कीच होऊ शकता. इतके सोशल मीडियाचं एवढं पेव फुटलेलं आहे. हां, काही जण सांगतायत दर 8 तासाचा तुम्ही गॅप ठेवला पाहिजे खाण्यामध्ये, म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग, 16 आवर्स फास्टिंग करा. हो. आणि काही जण सांगतात दर 2 तासांनी खा. ऐकायचं कुणाचं? आपल्याकडे वेगवेगळे डॉक्टर्स आहेत, वेगवेगळे तज्ज्ञ आहेत की ते तुम्हाला सांगत असतात की, म्हणजे उदाहरणार्थ अगदी नाव घेऊन सांगायचं झालं तर प्रसिद्ध जगन्नाथ दीक्षित सर, तर त्यांनी ही कल्पना खूप अभ्यास करून त्यातलं शास्त्र शोधून ती आणली आणि सांगितलं की जर तुम्हाला अमुक आजारामधनं मुक्त व्हायचं असेल किंवा तुम्हाला तुमची लाईफस्टाईल जर सुधारावायची असेल, गोळ्या औषधं कमी करायच्या असतील, तर तुम्ही हे फास्टिंगचं डाएट नक्कीच करू शकता. किंवा आणखीन बरेचसे फॅड डाएट आहेत आणि ते आपल्याला सर्रास गुगलवरती पाहायला सुद्धा मिळतात किंवा बऱ्याचशा डायटिशियन्स प्रिस्क्राईब पण करतात. पण ह्यामध्ये मुद्दा असा आहे की तुमचं आणि तुमच्या डायटिशियनचं कितपत क्लिअरली बोलणं होतं. तुमच्या शरीराची रिक्वायरमेंट काय आहे, तुम्हाला नेमके कुठले आजार आहेत का, कुठली गोळ्या औषधं सुरू आहेत का, किंवा तुम्हाला नेमकं तुमच्या फिटनेस बाबतीतलं काय हवं आहे, तुमचं स्वतःचं हेल्थ किंवा फिटनेस रिलेटेड टार्गेट काय आहे, त्या संबंधामध्ये तुम्ही एखादं डाएट जर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडनं लिहून घेतलं आणि त्याचा पाठपुरावा केलात की बाई मी तुझं हे डाएट फॉलो करतो आहे, तर मी आता 10 दिवस केलं, 15 दिवस केलं, माझ्या तब्येतीमध्ये अशी सुधारणा झाली किंवा मला अमुक एखादा त्रास जो पूर्वी नव्हता आता दिसायला सुरुवात झालेली आहे, तर त्या गोष्टीचा त्या व्यक्तीकडे जाऊन पाठपुरावा जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत कुठलंच डाएट जे आहे ते कुठल्याही व्यक्तीवरती सक्सेसफुल झालं असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे थोडक्यात कुणीही स्वतःचा तज्ज्ञ होऊ नये. एक्झॅक्टली. म्हणजे गुगलवर किंवा कुठेही सोशल मीडियावर सर्च करून स्वतः डाएट कुणीही ठरवू नये. अगदी ठरवू नये, कारण डाएट कुठलंच हे वाईट नाहीये. शास्त्रज्ञांनी तज्ज्ञांनी शोधूनच ते अमुक एका प्रकारचं डाएट बनवलेलं आहे. बरोबर. आजकाल लाईफस्टाईल प्रत्येकाची पूर्ण बदललेली आहे. कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्यांना नाईट शिफ्ट असते. मग पूर्वीपासून आपल्या वेदांमध्ये पण सांगितलेलं आहे की सूर्यास्तानंतर खाऊ नये. त्या नियमानं जर त्यांनी वागायचं ठरवलं तर ऑब्व्हियसली जो माणूस 5:30 वाजता जेवलेला आहे, रात्री 2 वाजता त्याला काहीतरी खायची इच्छा होणार ना. हो. मग त्यांनी काय करावं? लाईफस्टाईल बदललेली आहे हा महत्वाचा पार्ट आहेच आहे. आणि लाईफस्टाईल बदललेली आहे म्हणून डाएट पॅटर्न सुद्धा बदललेले आहेत. म्हणजे पूर्वीची लोक फक्त सरकारी त्यांना नोकऱ्या असायच्या, बरोबर. 10 ते 5, 9 ते 5 वगैरे, डबा किंवा नाश्ता करून जायचे, दुपारी डबा घेऊन जायचे, संध्याकाळी आल्यानंतर चहा नाश्ता घरात व्हायचा किंवा काही लोक तर लवकर जेवून गुडूप पण व्हायचे. तर ती जीवनशैली खूप साधी सोपी सरळ होती, पण कष्ट होते त्याच्यात. बरोबर. म्हणजे माझे आजोबा मला सांगायचे की ते एसटी मध्ये कामाला होते, तर ते सायकलवरती शनिवार पेठेमधनं त्यांच्या जो काही त्यांचा डेपो होता तिथे जायचे. म्हणजे मग तो कधी त्यांना कासारवाडीला बोलवलेला असायचं, कधी खडकीला बोलवलेला असायचं. आता आपण असं काहीच नाही करत. आता आपल्या घरात ब्लिंकिट येतं, आता आपल्या घरामध्ये झोमॅटो येतो. सो लाईफस्टाईल बदलली, त्यामुळे डाएट पॅटर्न सुद्धा बदलले आणि आता लाईफस्टाईल 360 मध्ये बदललेली आहे. तुम्ही जसं म्हणालात तसं सकाळी काम करणारी लोक कमी आणि रात्री कामं करणारी लोक ही जास्त झालेली आहेत.
नाही, आणि तुम्ही याच्यात ऍड ऑन करू शकता. आता विद्यार्थी आहेत, हो परीक्षा आहेत हो मुलांच्या, हो हो ते हो पण हो रात्री जागरण करतात. हो मग त्यांच्याशी कसं कनेक्ट कराल? अगदी बरोबर. या दोघांचं उत्तर मी तुम्हाला ह्याच्यामध्ये देते. कॉर्पोरेट वाला कॉफी घेऊन काहीतरी करेल की हा. जागायचे बाबा, मुलांनी काय? पण मुलांनी काय करायचं? अगदी बरोबर आहे. तर आधी कॉर्पोरेट वाल्यांचं Right. मी हे करते हं. की म्हणजे माझी पद्धत सांगते मी, त्या व्यक्तींचं डाएट काउन्सिलिंग करत असताना किंवा डाएट बनवतानाच सांगते मी. त्यांची पूर्ण जीवनशैली सकाळी 7 वाजता उठणाऱ्या व्यक्तीसारखी अज्युम न करता, ती व्यक्ती किती वाजता उठते आणि ती व्यक्ती किती वाजता झोपते हे आम्ही शोधतो आणि त्या पद्धतीने त्यांचा डाएट पॅटर्न सेट करतो. म्हणजे नाईट शिफ्ट करणारी व्यक्ती नॉट नेसेसरी सकाळी 7ला उठते आणि तुमच्या आणि माझ्यासारखा चहा किंवा ग्रीन टी बरोबर पिते. बरोबर. त्यामुळे त्याची सकाळ किती वाजता होते? 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता. मग त्याची ती सकाळ किती वाजता झाली? मग आपण जसा 7, 8, 9 पर्यंत नाश्ता करतो, तसा ती व्यक्ती किती वाजता नाश्ता करेल? अच्छा, त्याप्रमाणे त्याचं क्लॉक सेट करायचं. एक्झॅक्टली. हो. कारण हा मुद्दा लाईफस्टाईल रिलेटेड आहे. तुमची कामाची वेळ आणि तुमच्या शरीराच्या कामाच्या वेळा ह्या वातावरणाच्या दृष्टीने जरी विरुद्ध असल्या तरी तुमचा मेंदू काम करतोय ना रात्री 1 आणि 2 आणि 3 बरोबर. वाजेपर्यंत. तो जागाच आहे, मग त्याला खायलाच पाहिजे. मग अशा केसमध्ये तुम्ही त्याचा डाएट पॅटर्न जो आहे तो त्याच्या उठण्याच्या आणि त्याच्या झोपण्याच्या पद्धतीने बनवू शकता. आणि मग तिथे अतिरिक्त चहा, अतिरिक्त कॉफी, जागरणाने होणारे पित्ताचे विकार किंवा मूळव्याधीचे विकार होतात. झोप न लागण्यामुळे इन्सोम्निया नावाचा आजार वाढत जातो बरोबर. आणि भरपूर व्याधी म्हणजे अशा आमंत्रण दिल्यासारख्या उभ्या असतात. तर ह्या आपण टाळू शकतो किंवा त्याचा परिणामकारकता नक्कीच कमी करू शकतो. आणि राहिला मुद्दा शाळकरी मुलांचा, की आता परीक्षांचे सीझन चालू आहेत. तर माझं पण त्यांना म्हणणं असं आहे की खूप चहा आणि कॉफी त्या मुलांनी न पिता किंवा त्यांच्याही घरातल्यांनी, अरे तू चहा पी, तुझी झोप उडेल, तू कॉफीच पी, तू ब्लॅक कॉफी पी किंवा बुलेट कॉफी पी, भरपूर प्रकार आहेत आपल्याकडे बेवरेजेसचे. तर तशा गोष्टीचा अट्टाहास न करता साधा सरळ नॉर्मल डाएट पॅटर्न त्यांनाही सेट करून तुम्ही देऊ शकता. आणि मग डायटिशियनला विचारू शकता. म्हणजे मी तरी सरळ सरळ विचारते की बाबा रे, तुझी अभ्यासाची वेळ काय? तर कुणी म्हणतं आम्ही पहाटे उठून अभ्यास करतो. मग मी त्याचा नाश्ता लवकर देते त्याला. माझा मुलगा जर सकाळी 4 वाजता उठून अभ्यास करत असेल तर मग त्यांनी 9 वाजता का नाश्ता करायचा? त्यांनी 7 वाजता खाऊन घ्यायचं. बरोबर. आणि आजकालचे पालक तर इतके जागरूक आहेत, मुलं जागी असतात, अभ्यास करत असतात, तर तेही जागे असतात. बरोबर. तर मग माझं असं म्हणणं आहे की 7 वाजता नाश्ता करू दे. मग जो 4ला उठतो तो रात्री 10ला किंवा 11ला झोपत असेल तर मग त्याचं रात्रीचं जेवण पण लवकर होऊ दे, म्हणजे पचनाचे त्याला आजार होणार नाहीत. विरुद्ध हे करून बघूया आपण. एखादा विद्यार्थी म्हणतो की नाही ताई, मी रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत अभ्यास करतो. उलट, मग बाळा तू उठतोस किती वाजता? मग तो म्हणतो की मी ताई 8 आणि 9 पर्यंत उठतो. मग त्या पद्धतीने त्याचा मील पॅटर्न सेट करायचा. म्हणजे तुम्ही चहा आणि कॉफीचा अतिरिक्त वापर जो आहे ना तो टाळू शकता. बरोबर. आणि अगदीच जेव्हा उद्या लढाईची वेळ आलेली आहे आणि आज मला जागरण करायचं आहे, तर आज मी काय करू? तर मी जनरली सांगत असते की इतकं घशाशी येईपर्यंत नका करू. तयारी अगोदरच असावी. हा, तयारी म्हणजे आपल्याकडे 9वी पासून तयारी केली जाते की पुढचं वर्ष 10वीचं आहे. बरोबर. 11वी पासून 12वीची तयारी केली जाते. तर माझं म्हणणं पूर्ण वर्षभर तुम्ही कसोशीने प्रयत्न करा, कष्ट करा, की जेणेकरून इथं गळ्याशी आल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास नाही होणार. आणि अगदीच कोणीतरी प्रचंड अभ्यासू असेल तर मी सरळ सरळ म्हणते की नॉर्मल, आता तरी बऱ्यापैकी ऊन सुरू झालेलं आहे, माठातलं पाणी प्या, वाळा घाला त्याच्यामध्ये, किंवा सब्जाचं पाणी मिळतं, किंवा आपण आपल्या घरामध्ये लिंबू सरबत, कोकम सरबत, आगळ आणायचं, घरी कोकम सरबत बनवू शकता तुम्ही, लिंब आणू शकता, साधं लिंबाचं सरबत, थोडासा हिंग घातला, त्याच्यामध्ये व्यवस्थित साखर घातली, थोडंसं आलं किसून घातलं, रिफ्रेशमेंट पण होते, पचनाला चांगलं पण असतं
आणि अतिउष्णताही होत नाही, की जेणेकरून अंगामधला दाह दाह. जो आहे तोही शांत होतो आणि कुठलाच त्रास होत नाही आणि तरतरी आल्यानंतर जास्त अभ्यास होऊ शकतो. बऱ्याच जणी म्हणजे महिला वर्ग हम्म. मोस्टली सकाळचे वेगवेगळे पेय घेत असतात. हो. मग कुणी लिंबू आणि हनी घेतं, हम्म. कुणी म्हणतं नाही त्यांना पित्त वाढत आहे, कुणाला चक्कर येते, हम्म. कोणी आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे. तर नक्की असं किंवा ग्रीन टी घ्यावं हा. का किंवा मग विदाऊट शुगर टी घ्यावा का, त्यानं हम्म. खरंच फरक पडतो का, डिटॉक्स होतं का तितकं? हा, होतं. की उठल्यानंतर आधी एवढं म्हणजे काय म्हणूया आपण, आपला काचेचा ग्लास किंवा घरातला जो ग्लास असतो, हम्म. एक ग्लास साधारणतः 250 to 300 ml कोमट पाणी घ्यायचं. कोमट म्हणजे अगदी तुम्ही बोट घालून चेक करू शकता. मग त्याच्यानंतर तुम्हाला जे काही प्रिस्क्राईब केलेलं आहे किंवा अगदी तुम्ही कुठलं डाएट फॉलोही करू शकत नाही आहात किंवा करत नाही आहात, तर मग त्याच्यानंतर तुम्हाला जे आवडतं आहे, एखाद्याला ग्रीन टी आवडतो, एखाद्याला कोरा चहा आवडतो, एखाद्याला दुधाळ चहा आवडतो, कोणाला कोमट दूध आवडतं, तर आपण आपल्या पद्धतीने मग पुढचं एक साधारणतः अर्ध्या तासानंतर तुम्ही ते तुमचं जे काही पहिलं पेय असेल तर ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि पेयांवरनच मला पुढे जाऊन असं सांगायचं आहे की घरात असू दे किंवा बाहेरची कामं करणारे असू देत, मेल असू दे, फिमेल असू दे, तर डिहायड्रेशन होण्याचे खूप चान्सेस आहेत आपल्या या सध्याच्या वातावरणामध्ये. तर डिटॉक्स ड्रिंक म्हणून भरपूर ड्रिंक्सचं कॉम्बिनेशन तुम्हाला जर तुम्ही सर्च केलं तर नक्कीच मिळू शकेल. पण तुम्ही जसं म्हणालात की कोणी लिंबू पाणी पितं, कोणी लिंबू मध पाणी पितं, तर अगदी त्याच लिंबाशी आधारित एक छोटीशी रेसिपी आहे आपल्याकडे. काचेचा ग्लास असतो, तर त्याच्यामध्ये लिंबाचा रस तुम्ही पिळू शकता. प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असते, अगदीच नसली तर कोणीतरी पटकन येतं म्हणून आपण गवती चहा करतो, बरोबर आहे. तर ती गवती चहाची ती पानं असतील, अगदी तीही नसेल तर घरामध्ये पुदिना तरी असतो. बरं, पुदिना पण नाहीये तर घरामध्ये धणे आणि जिरे तर नक्कीच असतात, बडीशोप असते, ओवा असतो. ह्या 2-3 सीड्स पैकी कुठलीही 2 सीड्स तुम्ही त्या लिंबाच्या सोबत टाकू शकता. अर्धा तास, पाऊण तास ते पाणी तुम्ही त्याला सेटल होऊ देऊ शकता. जितकं जास्त तुम्ही त्या पाण्याला सेटल होऊ द्याल तेवढा अर्क जो आहे तो त्या पाण्यात उतरतो. म्हणजे पुदिन्याची पानं तुम्ही नुसती अशी खुडलीत आणि त्यात टाकून दिलीत आणि झाकण ठेवून दिलं तर अर्ध्या तासामध्ये तो सगळा पुदिन्याचा एक्स्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये उतरतो आणि तुम्ही ते पाणी पिऊ शकता. हा, आता तुम्हाला असं वाटेल की ह्याला चव द्यायची आहे, नक्कीच देऊ शकता. घरामध्ये साधं मीठ असतं, आपलं नॉर्मल मीठ, सेंधव मीठ असतं, तुम्ही या सगळ्या गोष्टी वापरू शकता. आणि पहिल्या कोमट पाण्यानंतर तुम्ही हे फ्लेवर्ड ड्रिंक म्हणूया किंवा डिटॉक्स ड्रिंक म्हणतात किंवा ह्याला इन्फ्युज्ड वॉटर असंही म्हणतात, तर तुम्ही हे अशा प्रकारचे ड्रिंक्स ऍज अ रिफ्रेशमेंट म्हणून, किंवा कुणाला चहा वगैरे सोडायचा आहे, कॉफी सोडायची आहे, तर मग मी काय प्यायचं आहे, कारण ती पहिली पिण्याची जी सवय आहे ती तुम्ही या पाण्याने नक्कीच घालवू शकता. आपलं पहिलं पेय कोमट पाणी आणि फ्लेवर्ड वॉटर म्हणून, फ्लेवर्ड वॉटर, इन्फ्युज्ड वॉटर. मला मॅडम असं विचारायचं आहे की काही जण नाश्ता स्किप करतात, ब्रेकफास्ट स्किप करतात, कारण 2च मील घ्यायचे म्हणून. लोकांचं मत असं आहे की एक मील जर मी स्किप केलं सकाळचं ब्रेक, बऱ्यापैकी माझं वजन मेंटेन राहू शकतं. हा, आता हा वजनाशी रिलेटेड असेल तर तुम्ही हा प्रयोग नक्कीच करू शकता आणि त्याचे रिझल्ट्स आहेत. 2 मील पॅटर्न डाएटचे रिझल्ट्स आहेत, फक्त ते इम्प्लिमेंट करण्यासाठी जी तुम्हाला ताकद लागते की मी 2च वेळेला खाणार आणि त्या 2 वेळांच्या मध्ये मी माझं तोंड उघडणार नाही. आणि त्याच्यासोबत आणखीन जे 2-4 नियम आहेत की मी पाणी व्यवस्थित पिणार, एक्सरसाइजला मी व्यवस्थित जाणार, मला 2च वेळेला खायचं आहे, तर माझ्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी किंवा माझ्या शरीराचे जे पोषक तत्व आवश्यक आहेत ते त्या माझ्या त्या 2 मील मधनं मला मिळतायत का, नाहीतर आबाळ होणार आहे. तुम्ही दिसताना असं दिसतंय की माझं वजन कमी होतंय, मी 2च वेळेला खातो आहे, मी सगळं करतो आहे, पण जर इंटरनली जर तुमच्या शरीराचा आबाळ होत असेल, तुम्ही जर कुपोषित होत असाल, तर मग अशा वेट लॉसला अर्थ नाहीये. म्हणजे थोडक्यात तुम्ही बॉडीनं फार भारी दिसता, बारीक झाला, पण तुमच्या चेहऱ्यावर थकवा जाणवतो किंवा तो तुम्हालाही जाणवत असतो, पूर्ण तो तेज गेलेला. हो, आणि तो तुम्हालाही जाणवत असतो, पण तुमच्या डोक्यामध्ये काय असतं की माझं वजन कमी होतंय ना, ठीक आहे आपण डील करू या थकव्याला,
पण ही आपण फसवणूक करून घेतो आहोत स्वतःची. आपण म्हणतो की तुमचं प्रोटीन इंटेक चांगलं नाही, हम्म. डॉक्टर सुद्धा म्हणतात हो. असं. आणि कधी कधी काय होतं की डॉक्टरनी सांगितलं प्रोटीन घ्यायचंय, आज 2 अंडी खाल्ली, उद्या 1 वाटी डाळ खाल्ली, म्हणजे मी प्रोटीन इंटेक सुरू केलं बाबा. तर प्रोटीन खरं रिक्वायर्ड किती आहे, डेली किती खाल्लं पाहिजे? एक जनरली थंब रूल जो आम्ही वापरतो बऱ्याचशा लोकांचं डाएट बनवताना, की 60 किलोची एक व्यक्ती आहे, आपण अगदी क्लिअर बॅकग्राऊंडची घेऊया, कुठलेही आजार वगैरे नाहीये, तर साधारणतः 60 किलो हे त्या व्यक्तीचं वजन आहे, गुणिले 1 ग्रॅम असा आम्ही ठोकताळा मांडतो, तर 60 ग्रॅम. जर ती बिलकुलच ऍक्टिव्ह नाहीये, कुठल्याच प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी नाहीये, नुसती घरात ढिम्म बसून 12, 13, 14 तास ती फक्त कामच करते आहे, तर मग तिची प्रोटीनची रिक्वायरमेंट कमी आहे. मग ती कॅल्क्युलेट करण्यासाठीचं सूत्र वेगळं आहे. मग वी नीड टू कॅल्क्युलेट 60 into 0.8. ओके. हा, म्हणजे तुमचं वजन किती आहे, तुमची ऍक्टिव्हिटी कशी आहे, किंवा ऍक्टिव्हिटी म्हणण्यापेक्षा तुमची लाईफस्टाईल कशी आहे, ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेऊन जर विचार केला तर साधारणतः ऑन अन ऍव्हरेज कमीत कमी 45 ते 60 ग्रॅम पर्यंतची गरज आपण एक मिडल फ्रेम व्यक्तीची कन्सिडर करू शकतो. ठोकताळा म्हणू शकतो. अगदी ठोकताळा. मग त्या ह्याच्यावरनं तुम्ही प्रत्येक जण स्वतःचं नक्कीच कॅल्क्युलेट करू शकता की माझं वजन किती आणि गुणिले 1 ग्रॅम किंवा 0.8 किंवा 1.5 जे जास्त ऍक्टिव्ह आहेत, फिजिकल ऍक्टिव्ह आहेत, मग त्या हिशोबाने तुमची प्रोटीनची रिक्वायरमेंट नक्कीच कळू शकते. काही लोकांना प्रत्येक जेवणानंतर आफ्टर एव्हरी मील काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते, त्याचं काय कारण असतं? 2 गोष्टी असतात. एक तर शरीरामध्ये डेफिशियन्सी असू शकते, हा, आणि दुसरं म्हणजे त्यांचं समाधान झालेलं नसतं जेवणातून. भले तुमच्या आवडीचा आहार तुम्ही घेतला, तुम्हाला जी भाजी आवडतीये किंवा अगदी तुम्हाला हवं तसं आज तुमचा मेनू तुम्ही खाल्लेला आहे, परंतु एक तृप्ती असते जेवण जेवल्यानंतरची. तर तुमचा मेंदू तुमच्या शरीराला तो सिग्नलच देत नाही की माणसा तुझी भूक भागलेली आहे, म्हणून क्रेविंग काहीतरी मला पाहिजे आहे, म्हणून ते क्रेविंग्ज असतात. पण मग हे तुम्ही डायटिशियनशी बोलून शोधलं पाहिजे की ही डेफिशियन्सी आहे का हे क्रेविंग आहे. डेफिशियन्सी असेल तर ती डेफिशियन्सी आपण आपल्या ब्लड रिपोर्ट्स मधनं चेक करू शकतो. क्रेविंग्ज असतील तर मात्र आपण आपल्या मेंदूला कसं ट्रेन करायचं हे डायटिशियन तुम्हाला नक्की सांगते. मग यामध्ये तुमचा सेल्फ टॉक कसा असला पाहिजे, तुमच्या जेवणामध्ये अमुक एखादी वस्तू, म्हणजे वस्तू म्हणण्यापेक्षा पदार्थ, अमुक एखादा पदार्थ ऍड तरी करावा लागतो, एखादा पदार्थ रिप्लेस करावा लागतो, पोर्शन वरती काम करावं लागतं, या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती अवलंबून असतात. पण ह्यामधनं नक्कीच भरपूर लोक बाहेर पडतात आणि त्यांची काहीतरी गोड खाण्याची जी काही सवय आहे ती नक्की बाहेर पडते. काही जिम मध्ये खूप जास्त मशीन्स असतात, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज असतात, आणि काही जिम अशा पाहिलेत की तिथे मशीन्स फार कमी असतात. हो, आणि तिथे वेट ट्रेनिंग घेतलेलं असतं. करेक्ट. मग कुठली योग्य असतं, कुठल्या जिम मध्ये आपण जावं? दोन्ही जिमचा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने वापर करू शकतात. जिथे वेल इक्विप्ड जिम आहे तर तिथे तुम्हाला काय म्हणूया आपण, अगदी टू द पॉइंट एक्सरसाइज करायला मिळतो. म्हणजे तुम्हाला कुणाचीच गरज नाहीये, तुम्हाला ट्रेनरची गरज नाहीये, तुम्हाला तुमचं यायचंय आणि तुम्हाला ठराविक वर्कआउट करायचा आहे, ट्रॅडिशनल वर्कआउट करायचा आहे, चाकोरीबद्ध वर्कआउट करायचा आहे, तर अशा वेळेस तुम्ही वेल इक्विप्ड जिम नक्कीच चूज करू शकता. आणि मग तिथे जे इक्विपमेंट्स आहेत तर तिथले ट्रेनर तुम्हाला सांगतात की हा तुमचा चौकटीतला एक्सरसाइज, सोमवारी हा करायचा, मंगळवारी हा करायचा, बुधवारी हा करायचा, आणि मग तुम्ही छान तो एन्जॉय करू शकता. हा एक प्रकार. दुसरा प्रकार जो तुम्ही म्हणालात की जिथे इक्विपमेंट्स नाहीत, म्हणजे त्याचं सरळ उदाहरण म्हणजे माझी स्वतःचा फिटनेस स्टुडिओ. तर तिथे कन्सेप्टच अशी आहे की आपण आपल्या शरीराचं वजन जे काही आहे 60 किलो, 70 किलो, 80 किलो, ते वापरून तुम्ही व्यायाम करू शकता. हा,
मग त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रकारची व्हरायटी मिळते. तुमचं शरीर जर कपॅबल नसेल काही गोष्टींसाठी तर रिस्ट्रिक्शन्स असतील तर त्याही पद्धतीने तुमचा तिथे एक्सरसाइज घेतला जातो. आणि तुम्ही एकदम फिट अँड फाईन चंट आहात आणि तुम्हाला तोच वर्कआउट करून बॅक बायसेप शोल्डर ट्रायसेप करून जर कंटाळा आला असेल पण मग तुम्हाला विदाऊट इक्विपमेंट वर्कआउट करायचं असेल तर तुम्ही तिथेही येऊ शकता. दोन्हीचा फायदा असा आहे की तुम्ही तुमची हेल्दी लाईफस्टाईल नक्कीच मेंटेन करू शकता. तुमचं वयापरत्वे कमी होत जाणारं जे मसल मास आहे ते दोन्ही कंडिशन मध्ये तुम्ही ते रिकव्हर करू शकता आणि आपली हेल्थ जी काही आहे ती नक्कीच सुधारू शकता. तुमचा मॅक्सिमम वर्कआउट होणं, सातत्य राहणं ते जास्त हे खूप जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. हे झालं जिम बद्दल आपण बोलतोय. मग नॉर्मल वॉक केल्यानंतर दिवसाचा 1 तास 2 तास जे काही ठरलेलं असेल वॉक केल्यानंतर पण तोच रिझल्ट मिळतो? नाही, वॉक केल्याने तुम्ही फ्रेश राहू शकता. तुमच्या ठराविक कॅलरी बर्न नक्कीच होऊ शकतात. तुमचा ठराविक स्टेप काउंट जो आहे जो आजकाल आपण डिजिटली मॉनिटर करू शकतो तर तो नक्कीच होतो. पण काय होतं, मी जे म्हणाले की वयापरत्वे वाढायला पाहिजे ते मसल मास झिजत जातं, कमी होत जातं. त्याच्यासाठी तुम्ही वेट ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा बॉडी वेट ट्रेनिंग हे केलंच पाहिजे. मसल ब्रेकडाऊन झालाच पाहिजे. म्हणजे फिमेलचा पण झाला पाहिजे आणि मेलचाही झाला पाहिजे. जेव्हा आपलं शरीर ब्रेकडाऊन केलं जातं ठराविक पद्धतीचा व्यायाम वापरून करून तेव्हा तो मसल रिकव्हर करणं हे डाएटचं काम असतं. ओके. नुसतं डाएट करून उपयोग नाही आणि नुसता रोजच्या रोज घाम गाळून उपयोग नाही, तर त्या बॉडीच्या ब्रेकडाऊन नंतरचे जे रिपेअर वर्क आहे सो ह्या दोन्ही गोष्टी इक्वली इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे जर एखाद्याने मला हेल्थची व्याख्या विचारली तर मी असं सांगेन की 100% डाएट आणि 100% वर्कआउट इज इक्वल टू 100% हेल्थ. वॉकनं आपण नॉर्मल म्हणतो की कार्डियाक ऍक्टिव्हिटी होते, मग तेवढीच सफिशियंट असू शकत नाही का जर तुम्हाला एक फिटनेस हवाय बाबा? नाही ना, आजकालच्या काळामध्ये तेवढीच गरज नाहीये राहिलेली. आजकालच्या काळात म्हणण्यापेक्षा आपल्या पूर्वजांनी योगशास्त्र पण बनवून ठेवलेलं आहे, लिहून ठेवलेले आहेत, ग्रंथ आहेत आपल्याकडे त्याचे. मग त्यांनी हे कष्ट का घेतले? कारण त्यांना माहिती आहे की नुसतं चालण्याने काही होणार नाहीये. तुम्हाला मसल ओरिएंटेड वर्कआउट करणं ही तेव्हाही काळाची गरज होती आणि आत्ताही आहे. म्हणून योगासनं किंवा सूर्यनमस्कार ह्या पूर्वापार आपल्या पद्धती ज्या आहेत त्या आपण आजही वापरतो आहोत. आणि म्हणायला गेलं तर मसल जर आपला वीक झाला तर तो डिरेक्टली आपल्या हाडांवरती इम्पॅक्ट करतो. त्यामुळे जी लोक मसल ब्रेकडाऊन होऊ देत नाहीत, बॉडी वेट ट्रेनिंग करत नाहीत, वेट ट्रेनिंग करत नाहीत, स्ट्रेंथ ट्रेनिंग करत नाहीत, ह्या लोकांचे मसल हे अत्यंत लूज असतात, परत्वे त्यांची हाडं ठिसूळ असतात आणि नुसतं पडलं तरी त्यांना लागण्याचे, इजा होण्याचे चान्सेस हे नॉर्मल लोकांपेक्षा जास्त असतात. आणखीन आता प्रश्न आहे याच्याशीच कनेक्टेड. प्रोटीन आपण म्हणतो, मग ते वर्कआउट नंतर घ्यायचं आणि वर्कआउटला जाण्याच्या अगोदर काय खावं? हा, प्रोटीन जर सप्लिमेंट असेल किंवा प्रोटीन रिच डिश असेल तर ती नक्कीच तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटी नंतरच खाल की जेणेकरून ही जी काही ब्रेकडाऊन ऍक्टिव्हिटी झालेली आहे त्याची ती रिकव्हरी भरून काढेल. आणि वर्कआउटच्या आधी तुम्ही काय खाल तर बऱ्याचशा लोकांना रिकाम्या पोटी वर्कआउट करायला आवडतं. कारण जेव्हा तुम्ही जम्पिंग जॅक्स करता, जेव्हा सूर्यनमस्कार करता, बेंडिंग करता तेव्हा पोट त्यांना हलकं आवडतं. बरोबर. तर मग अशा लोकांनी काही न खाता जाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण काही लोकांची भूक जी आहे त्याचं समाधान जे आहे ते फार पटकन होत नाही, त्यांना लवकर भूक लागते. तर मग अशा लोकांसाठी मी म्हणेन की ड्रायफ्रुट्स आहेत. ओके. मोठ्या
मोठ्या आकाराची फळं आणण्यापेक्षा मीडियम साईजची छोट्या आकाराची फळं आणायची. म्हणजे सोनकेळं झालं किंवा छोटासा पेरू खाल्ला, छोटस सफरचंद खाल्लं, अशा पद्धतीची छोट्या आकाराची छोट्या पोर्शन साईज असलेली फ्रुट्स तुम्ही खाऊ शकता. काही लोकांना प्यायल्याने समाधान वाटतं, तर मग ब्लॅक कॉफी प्रचलित आहे. वर्कआउटच्या आधी बरेचशा डायटिशियन्स रेकमेंड करतात की ब्लॅक कॉफीचा एक शॉट जर एखाद्या व्यक्तीने घेतला तर त्याचं मेटाबॉलिझम पण बूस्ट होतं आणि त्याला एनर्जी पण चांगली मिळते. सो तुम्ही ते सुद्धा ट्राय करू शकता. काही लोकांना ब्लॅक कॉफीचा त्रास होतो, मग अशा लोकांनी साधा चहा, साधी कॉफी किंवा दूध किंवा कोमट पाणी किंवा मी मगाशी जे डिटॉक्स ड्रिंक वगैरे बोलले तशा पद्धतीचे हेल्दी बेवरेजेस तुम्ही घेऊन नक्कीच आपला वर्कआउट सुरू करू शकता. मग वर्कआउटच्या नंतर किती वेळा तुम्ही प्रोटीन इंटेक घेतला पाहिजे? इमिजिएटली घेतला पाहिजे, कारण वर्कआउट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही स्ट्रेचेस सुरू करता तेव्हा तुमची बॉडी रिकव्हरी स्टार्ट करत असते. ओके. म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराला जरी सांगितलं नाही की माझा वर्कआउट संपलेला आहे, तरी शरीराला तुमचा सेल्फ टॉक समजत असतो आणि तो त्याची रिकव्हरी इमिजिएटली स्टार्ट करतो. त्यामुळे माझं म्हणणं आहे की वर्कआउटच्या नंतरचं तुमचं मील काय आहे, तुमचा नाश्ता तुमचं वर्कआउटच्या नंतरचं मील आहे का दुपारचं आहे का रात्रीचं आहे, इमिजिएटली घ्यायला हरकत नाही. कारण शरीराची ती डिमांड आहे, माझी झीज झालेली आहे, मला लगेच फीड करा, मला भूक लागलेली आहे. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला वाटतो, कारण बरेच जण वर्कआउट करून सुद्धा कुठेतरी जातात, 1-2 तासांनी घरी येतात आणि खायला सुरुवात करतात. हे अगदी चुकीचं आणि मग ह्यामुळेच शरीराचा आबाळ होतो. बरोबर आहे. खूप महत्वाचा, हा खूप मोठा लूप होल आहे. म्हणजे एखादी व्यक्ती, तुम्ही जसं म्हटलात तसं डायटिशियनने सांगितलंय की जाऊन अंडी खा, पण अरे मला एक ना महत्वाचा कॉल आहे, तो मी अटेंड करते आणि मग माझी अंडी खाते. इथेच चुकतं. आणि मग ह्या छोट्या 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 गोष्टी तुम्हाला रिझल्ट पासून हळूहळू हळूहळू हळू दूर नेतात. बघायला गेलं तर वर्कआउटच्या नंतर मी अंडी खातोय, पण अरे लगेच खाल्लं पाहिजे ना, तुझी रिकव्हरी लगेच सुरू होते आहे. हा खूप मोठा मुद्दा झाला. खरंच आहे. मी तर म्हणते, जर तुमच्या जिम मध्ये तशी जर प्रोव्हिजन असेल तर डब्यातच घेऊन जायचं आणि तिथे खायचं. अगदी मोठ्या ज्या जिम्स आहेत तिथे कॅफेटेरियाज आहेत, बरोबर, तिथे बॉइल्ड एग्स मिळतात. किंवा बॉइल्ड एग्स हे एक उदाहरण झालं, पण तिथे इमिजिएटली फूड प्रोव्हाइड केलं पण जातं, जे तुम्ही कन्झ्युम करू शकता. स्वतःच्या डब्यात तुम्ही घेऊन जाऊ शकता की जिथे कॅफेटेरियामध्ये बसून तुम्ही खाऊ शकता. बरोबर, काहीच प्रॉब्लेम नाही. शेवटी असाच आहे की हेल्दी राहा आणि फिट राहा. एक्झॅक्टली. आजकालचं जे महिला वर्ग आहे किंवा आई जी आहे ती कॉन्शियस आहे, आणि ती तिच्या मुलाला पण ते डाएट फॉलो करायला सांगते. मग मुलांना डाएट फॉलो करण्याचं असं कुठलं ठराविक वय आहे का? वय आपण ठरवू शकतो, पण माझं म्हणणं आहे की चांगल्या सवयी या लहान वयामध्ये लागल्या तर त्या कधीही चांगल्याच असतात. आणि आपल्याकडे आपण सगळेजण ज्ञात आहोत की मुलं आपलं अनुकरण करतात. बरोबर. त्यामुळे तुम्ही जर चांगल्या सवयी स्वतः जोपासत असाल तर तुमची मुलं पण जर तुमच्याकडे बघून तुमचं चांगल्या सवयींचं जर अनुकरण करत असतील तर माझं म्हणणं आहे की चांगलंच आहे, करू द्या. फक्त एकच महत्वाचा डिफरन्स असा आहे की वी आर ग्रोन पीपल. बरोबर. आणि ते जे आहेत ते ग्रोईंग एज मध्ये आहेत. बरोबर. तर जसं मी म्हणेन की आपल्या शरीराचं आबाळ होऊ द्यायचं नाही, तसं वाढीच्या वयात जे आहेत त्यांचंही आबाळ होऊ द्यायचं नाही. सगळ्यात महत्वाचा मला आणि थोडासा विचार करायला लावणारा प्रश्न आहे की तरुण पिढी आता खूप छान व्यायाम करतायत, बॉडी बिल्डिंग करतायत, ते तर उलट प्रॉपर वे प्रोटीन डाएट पण फॉलो करतात. पण बऱ्याच वेळा अशा केसेस जास्त झालेल्या आहेत की मुलं व्यायाम करताना तिथे पडलेली आहेत, त्यांना चक्कर येतं किंवा अगदी वर्स्ट केस म्हणजे त्यांना हार्ट अटॅक पण येतोय. तर ते कशामुळे? आता ह्यामध्ये फक्त डाएट कारणीभूत नाही आहे, तर ह्यामागे स्ट्रेस लेवल पण आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा वर्कआउट करता करता चक्कर येऊन पडते तर पहिला मुद्दा येतो की तुम्ही काही खाल्लंय का, किंवा तुम्ही रिकाम्या पोटी तर व्यायाम करत नाही आहात ना. पण प्रत्येक वेळेस एवढाच पार्ट असतो असं नाही. त्या व्यक्तीची झोप झालेली नसेल, त्याला आधीपासूनच कुठल्या तरी प्रकारचा थकवा आलेला असणार आहे, कुठल्या तरी
गोष्टीचा त्यांनी स्ट्रेस घेतलेला असणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हिडन आहेत. बरोबर. जोपर्यंत तुम्हाला मोठा त्याचा सिम्पटम दिसत नाही तोपर्यंत या गोष्टींचं निदान होऊ शकत नाही. तुम्ही इथे आलात आणि खूप गैरसमज होते आहाराविषयी, ते अगदीच दूर झालेले असतील अनेकांचे, आणि खूप वेळ दिलात तुम्ही आमच्यासाठी. येस, अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही मला तुमच्या या युट्यूब चॅनलवरती बोलवलं आणि माझे विचार तुमच्या माध्यमातून आपण आपल्या लोकांपर्यंत पोहोचवतो. थँक्यू सो मच. येस, थँक्यू.